नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत तिळाचे खुटखुटीत कडक असे लाडू. तर त्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेणार आहोत आपण. त्यासाठी शेंगदाणे भाजायला घेतलेत. मग मंद गॅसवरती खुसखुशीत होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. सोबतच 1 वाटी तीळ घेतले. तीळ सुद्धा अगदी तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे अर्धी वाटी भरड करून घ्यायची शेंगदाण्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं. खूप छान एकसारखी भरड तयार होते. तीळ सुद्धा भाजलेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आता गूळ घालायचा. तर त्यात एवढ्या साहित्यासाठी 1.5 वाटी गूळ घेतलाय मी. गूळ विरघळवताना पाणी किंवा तेल काहीही घालायचं नाही. असाच गूळ मंद गॅसवरती विरघळवून घ्यायचा छान. गूळ छान विरघळतो आणि पाक सुद्धा खूप कडक तयार होतो. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायचे आणि गूळ सतत हलवत विरघळवून घ्यायचे. लाडू खूप छान आणि कडक होतात. तर गूळ विरघळला आता याच्यामध्ये घालायचे तीळ आणि शेंगदाण्याची भरड. तीळ आणि भरड घातल्यानंतर व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं. खूप छान लाडू तयार होतात. आता व्यवस्थित मिक्स झाले. गॅस बंद करूया. परत थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं गरम असतानाच हे बांधायला घ्यायचं. गॅस बंद केलेला आहे आणि जवळजवळ 5 मिनिटानंतर आपण याला लाडू वळून घेणार आहोत याचे. आपल्याला हवे तसे छोटे मोठे. तर मिश्रण बऱ्यापैकी थंड झाले. म्हणजे अगदी हाताला सहन होईल इतपत थंड झाले. आता याचे आपण छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया. पटपट होतात लाडू आणि एकदम खुटखुटीत असे तयार लाडू होतात. अगदी 2 ते 3 महिन्यासाठी आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो हवाबंद डब्यामध्ये. आणि अशा प्रकारे आपण लाडू तयार करून घेत आहोत. समजा जर हे मिश्रण एकदम घट्ट झालं, थंड झालं, लाडू वळताच येत नाहीयेत, अशा वेळी परत गॅस चालू करायचा. गॅसची फ्लेम मंद ठेवायची. थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं. परत पातळ होतं आणि लाडू छान वळले जातात. आणि हे बघा अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत आणि किती छान कडक असे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अशा प्रकारे आपले हे सगळे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती कडक लाडू तयार झालेले आहेत. आणि हे लाडू अगदी 2 ते 3 महिन्यासाठी तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. असे हे आपले कडक खुटखुटीत तीळ शेंगदाण्याचे लाडू तयार. भेटूया परत एखाद्या अशाच रेसिपी सोबत.